वर्षाला येतोय आख्यानाचा थाट. लोककलेच्या अविस्मरणीय सोहळा गुढीपाडव्याच्या संध्येला ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीस. महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर अवघ्या जगात ज्या कार्यक्रमाची चर्चा असलेला असा कार्यक्रम द फोक आख्यान ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मोरया एंटरटेनमेंट आयोजित द फोक आख्यान हा कार्यक्रम दिनांक 19 मार्च 2026 रोजी TMC मैदान हिरानंदानी इस्टेट ठाणे येथे भव्य दिव्य स्वरूपात सादर होईल. या संदर्भात अधिक माहिती देण्याकरिता आयलिफ रिट्स बँक्वेट्स आर मॉल ठाणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संगीतकार हर्ष राऊत, लेखक दिग्दर्शक लमाण बंधू ईश्वर अंधारे, निर्माते रणजित गुगळे व भूषण मेहरे, मोरया एंटरटेनमेंटचे संस्थापक व आयोजक विशाल गारगोटे, गायिका अनुजा देवरे, गायिका रुचा कुलकर्णी, शाहीर चंद्रकांत माने, वादक पृथ्वीराज देशमुख, समाजसेवक योगेश मुद्रा यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला. आयलिफ रिट्स बँक्वेटचे संस्थापक व व्यवस्थापक संचालक उद्योजक प्रतीश आंबेकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात. हे आयोजित लोककलेचा अद्भुत असा कार्यक्रम सर्वसामान्य प्रेक्षकांना सहकुटुंब अनुभवता यावा याकरिता तिकिटाचे दर वाजवी ठेवण्यात येत असल्याचे आयोजक विशाल गारगोटे यांनी सांगितले. या कार्यक्रमाची तिकिटे www.ticketkhidki.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तिकिटांचे दर केवळ ₹499, ₹999 व ₹1499 असे आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना भव्य अशा मैदानावर सर्वोत्तम प्रकाश योजना व नेत्रदीपक आतिषबाजी अनुभवास सुद्धा मिळेल, ज्यामुळे हा लोककलेचा सोहळा अविस्मरणीय ठरेल. नमस्कार, मी रुचा कुलकर्णी. द फोक आख्यानमध्ये ॲज अ गायिका वर्क करते. खरं तर ही भावना अशी पटकन छोट्याशा शब्दात आणि विचारला सांगण्यासारखी नाहीये, कारण की मनामध्ये अचानक शब्दांचा साठाही खूप येतं आणि भावनाही तितक्याच येतात. कारण की द फोक आख्यान याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच त्याचं स्वरूप आणि आत्तापर्यंत पाहता लोकांचा मिळणारा प्रतिसाद या सगळ्याच गोष्टी पाहिल्यानंतर खूप भारावून येतं. खरंच प्रत्येकाची भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि प्रत्येकाचं प्रामाणिकपणे त्याचं काम रंगमंचावरती दाखवण्याचं योगदान सुद्धा तितकंच आहे. सो मला असं वाटतं की आता आमचा 19 तारखेला जो नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचा प्रयोग ठाण्यामध्ये होणार आहे तो खूप छान एक पुन्हा एकदा नवीन सुरुवात आहे. कारण मराठी नवीन वर्ष 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि मराठी संगीत याचा एक असा सुंदरसा योग जुळून आलाय आणि तो सगळं आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एकदा नव्याने छान त्याच उत्साहाने तुमच्यासमोर मांडण्यासाठी खूप उत्सुक आहोत. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, मी अनुजा देवरे, आख्यानात गायिका आहे. ॲक्च्युली द फोक आख्यानाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात आणि आज आम्ही ऑलरेडी आमची 100 पार गेली आणि हे रसिक मायबापांच्या आणि तुमच्या कोणाच्याच काय म्हणूया आपण प्रतिसादाशिवाय किंवा तुमच्या प्रेमाशिवाय शुभेच्छांशिवाय हे घडूनच आलं नसतं. आणि गेले 100 शोज आम्हाला प्रचंड प्रेम मिळते सगळ्यांचं. सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत, सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आहे. त्याच्यामुळे खरं तर खूप भारी वाटतंय. आता आपण खरं तर 19 तारखेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सगळे जमलो आहोत. तर एवढ्या सुंदर मुहूर्तावर हा जो कार्यक्रम आमचे मोरया एंटरटेनमेंटचे विशाल सर आहेत त्यांच्या सहयोगाने आम्ही करतो. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण या कार्यक्रमाला नक्की भेटूया आणि खूप छान सगळ्यांनी सोबत हा गुढीपाडवा आपण साजरा करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुरेश देशमुख, आख्यानामध्ये रिदमिस्ट वादक म्हणून मी काम पाहतो आणि आज खूप आनंद होत आहे की 2024ला सुरुवात झालेला हा प्रयोग, ही सुरुवात आज एक जागतिक पातळीवरती एवढ्या मोठ्या लेवलवरती रसिक प्रेक्षकांनी नेऊन ठेवले फोक आख्यानला. त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व रसिक जनांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या वरती एवढा विश्वास ठेवून मोरया एंटरटेनमेंट्स आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाठबळ देत आहे. त्याबद्दल मी विशाल सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ईश्वर अंधारे, आख्यानात लेखक, गीतकार, बांधनिधी दिग्दर्शक आणि लमाण बंधू म्हणून काम करतो. खरं तर तुम्हा सगळ्यांचे आभार की
मराठीच्या पहिल्या या सांगीतिक थाटासाठी एवढी मोठी पत्रकार परिषद आयोजित केली जावी, त्याला तुम्ही आम्हाला बळ देण्यासाठी यावं. आणि सगळ्यात जास्त कौतुक आणि सहकार्य विशालदादांचं की त्यांनी या मराठी कार्यक्रमासाठी एवढा मोठा थाट घातला. मराठीमध्ये मन प्रचलित होत जातात की पाय खेचण्याची स्पर्धा आपल्याकडे कमी नाही, आणि त्या काळामध्ये एवढं मोठं पाठबळ देऊन आख्यानाच्या पाठीशी उभं राहणं ही खरंच फार मोठी भावना आहे एका मराठी या सगळ्या विश्वात काम करण्याच्या विशाल नावाच्या तरुणामध्ये. त्याचं प्रथमतः आभार. आणि मराठी नववर्षाच्याच या प्रवाहाला किंवा पर्वाला आख्यानाच्या बाजूनच सगळ्यांना ते दिसावं नववर्ष आपलं काय आहे, आणि तेही लोककलेच्या खऱ्या बाजूनं. याच्यासारखा दैवी योग आणि आनंदाचा योग आमच्यासाठी नाही. संपूर्ण आख्यानाची टीम, तुम्हा रसिक प्रेक्षकांची, तुम्हा पत्रकारांची कायम ऋणी राहील. धन्यवाद. नमस्कार, मी हर्ष, द फोक आख्यानाचा संगीतकार आणि मूळ संकल्पनाकार. खरं तर हे खूप छान वाटतंय की आज एखाद्या रंगमंचावर घडणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाची पत्रकार परिषद होतीये. कारण पत्रकार परिषद म्हटलं तर कायम नेते मंडळी, राजकारण किंवा चित्रपट याच्याशी संबंधित हा शब्द आहे पत्रकार परिषद. पण मोरया एंटरटेनमेंट आणि विशाल सरांच्या माध्यमातून हा क्षण आमच्यासारख्या कलाकारांना, लोककलाकारांना पाहायला, अनुभवायला मिळतोय. खरंच ही महाराष्ट्राच्या लोककलेसाठी खूप सुवर्ण काळ पुढे असेल. त्यामुळे खूप छान पण वाटतंय की इतका मोठा क्षण आमच्या वाट्याला त्या माणसाने दिला, मोरया एंटरटेनमेंटने दिला. आमचेही निर्माते आमच्या बरोबर कायम पाठीशी उभे असतात. त्यामुळे हा प्रवास इतक्या खूप छान पद्धतीने साकार झालाय. आम्ही 108 सांगीतिक थाट आजपर्यंत महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राबाहेर सादर केले. खूप 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 गोष्टी आहेत. त्या पुढच्या काही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये आम्ही नक्कीच सांगू. पण 19 तारखेला जो काही सांगीतिक थाट आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय त्याच्यातही खूप गोष्टी नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहेत, ज्या मुंबईकरांनी, ठाणेकरांनी कधी अनुभवलेल्या नाहीत. 100व्या थाटासाठी आम्ही खूप वेगळी योजना आखली होती. ती योजना कदाचित मुंबईकरांना पहिल्यांदा पाहायला मिळेल. खूप मोठ्या पद्धतीने या थाटाचं आयोजन आणि नियोजन करत आहोत. तर मी समस्त मुंबईकरांना, समस्त पत्रकारांना आज आवाहन करतो की खूप मोठ्या संख्येने TMC ग्राउंडवरती गर्दी करा. तुम्हाला मराठी लोककलेचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी रणजित दुबे. मी या द फोक आख्यानचा निर्माता आहे. आणि या सगळ्या आमच्या टीम मेंबर्सनी सांगितलंच की हा प्रवास कसा सुरू झालाय. पण मला खूप चांगलं एक मागची गोष्ट सांगायची या 19 तारखेच्या विशेष कार्यक्रम संदर्भात. की आधी आम्ही 20 तारखेला दुबईला आमच्याच टीम बरोबर, मोरया एंटरटेनमेंट, आता मी त्यांना आमच्या घरचीच लोक म्हणतो, तर त्यांची सगळी टीम, विशाल सर यांच्याबरोबर आम्ही असाच गुढीपाडव्याचा कार्यक्रम आपण दुबईत करू असं होतं. पण काही कारणामुळे आपल्याला माहिती आहे की काय झालं. तर तेव्हा लगेच ही जी एक आमचं एकमेकांचं एक ट्युनिंग आहे, तेव्हा लगेच ते आपण ही तारीख महाराष्ट्रात आता करतो आहोत, तर आपण ती गाठूयात आणि त्याचं काहीतरी खूप चांगला सोहळा करूयात. तर ते हे मला खूप त्यांचा आभार मला वाटतं की इतक्या शॉर्ट नोटीसवर आम्ही ठरवलं आणि 19 तारखेचा भव्य सोहळा करणार आहोत. आणि यासाठी पुन्हा एकदा विशाल सर, मोरया एंटरटेनमेंट, त्यांची टीम यांनी इतक्या फास्ट आणि खूप वेगवान पद्धतीने हे नियोजन केलं आणि तुम्ही त्यासाठी पाठबळ देता, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी चंद्रकांत माने. रात्री अचानक हर्षदाचा फोन आला 11 वाजता की पत्रकार परिषद आहे. बापरे म्हणलं, कलाकारांच्या आयुष्यात पहिल्या दिवस होता सर, म्हणजे लोक कलाकारांच्या बरोबर की असा कार्यक्रम आहे, जायचंय. आणि रोज एक नवीनच आमच्या कानावर येते की असे कार्यक्रम. आणि लोककलेचे कार्यक्रम सध्या तरी एवढ्या मोठ्या लेवलने कोणी सादरीकरण करत नसेल असं मला वाटतंय. कारण आख्यान सध्या खूप मोठं काम करते आणि लोकांच्या मनावर पण अधिराज्य गाजवते. तसं विशाल सरांचा पण पाठिंबा खूप जोरदार आहे. कारण दुबई सारख्या ठिकाणी, अबुधाबी सारख्या ठिकाणी, जिओ गार्डनला, मुळात ज्या ठिकाणी अजून मराठी कार्यक्रम झाला नव्हता त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि हा कार्यक्रम आयोजित केला. कारण आपल्या मराठी कलाकारांना ते परवडेल एवढं त्याचं भाडं नव्हतं, हे बरोबर आहे. आणि त्यांनी, विशाल सरांनी आणि आमच्या भूषण सरांनी आणि रंजित सरांनी एवढा मोठा कार्यक्रम लावला. आणि जिओ गार्डन या ठिकाणी अगदी 10 ते 15 हजार लोकसंख्येमध्ये आपला द फोक आख्यान कार्यक्रम तिथे सादर झाला. आणि आत्ताच परत 19 तारखेला तेवढ्या जोरात हा कार्यक्रम होतोय. तरी सर्वांना नम्र विनंती की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून गर्दी करा. धन्यवाद. मेरे
फोक आख्यानाचा क्युरेटर आणि निर्माता म्हणून काम बघतोय. ऑक्टोबर 2024 मध्ये माझा आणि विशालजींचा पहिला फोन झाला आणि आम्ही पहिला शो 1 मे 2025 ला केला. 7 ते 8 महिन्याचा गॅप गेला. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो आणि ते त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्ही बोलत होतो ती जी अर्ज होती, आता आम्ही बरेच शोज करून झाले पण ती अर्ज अजूनही काही कमी झालेली नाही. नफ्या तोट्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीसाठी उभं राहणं म्हणजे काय असतं तर ते हे आहे. सरांनी विचारलं की भावना काय आहेत, तर भावना इतक्या संमिश्र आहेत कारण जोपर्यंत अशी एखादी इकोसिस्टीम उभी राहत नाही तोपर्यंत तळागाळातला कुठलीही गोष्ट, कला असू देत, कलाकार असू देत, व्यक्तिमत्व असू देत, ते समोर येत नाही. तर रसिक मायबापांनी, प्रसार माध्यमांनी, सोशल मीडियानी, विशालजी सारख्या भक्कम साथीदारांनी जी इकोसिस्टीम उभी झालेली आहे त्याच्यामुळे आख्यान मराठी लोककला पुढे जाते याचं आम्हाला सार्थक समाधान आहे. विशालजी कमी शब्दात पण बोला. Action speaks louder than word. येस येस दॅट. नमस्कार, मी योगेश, सॉरी योगेश जी. येस. एक ठाणेकर फाउंडेशन तर्फे. विशाल माझा जुना मित्र आहे म्हणून जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ठाण्यात त्याला हे मराठी लोककलेचा फोक आख्यान करून एक कार्यक्रम करायचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं की ठाण्यात TMC ग्राउंड मध्ये आपल्याला करायचं आहे, तर तुम्ही पाहिजे तर थोडं ते ग्राउंड मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न करू शकतात का. तर माझ्या बोलण्याचा अगोदर पासून TMCचे लोक त्याला ग्राउंड द्यायला पहिलेच तयार होते, तर माझी काय त्याला काही गरज पडली नाही. आणि मी त्याला खूप अभिनंदन करतो की बाबा ठाण्याच्या लोकांसाठी त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हे ठेवलाय. यासाठी मी ठाणेकरांच्या वतीने त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आताच त्याला बेस्ट ऑफ लक सांगतो या कार्यक्रमासाठी. थँक्यू. ईश्वरलाही त्यातनं काही मजा येत नव्हती. आम्ही ते करत राहिलो, त्याच्या व्यतिरिक्त वेगळंही काम सुरू होतं. पण पुणे विद्यापीठामध्ये आम्ही गेले 3 ते 4 वर्ष पुणे विद्यापीठातल्या युथ फेस्टिवलमध्ये, युवक महोत्सवामध्ये संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आम्ही सांभाळतो. ईश्वरती नाटक आणि पथनाट्य किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आम्ही पुणे विद्यापीठाकडनं करतो. ह्या सगळ्या द फोकाख्यांची कलाकार आम्हाला तिथेच मिळाले. पण याच्या अगोदर ते सगळे आमच्या बरोबर असताना, ह्या सगळी प्रोसेस सुरू असताना आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एकदा ताल कचेरी नावाचा इव्हेंट सादर केला आणि त्या दिवशी रात्री द फोकाख्यांचा जन्म झाला असं आम्ही ऑफिशियली सगळीकडे सांगतो आणि तेच झालं. त्या दिवशी अख्खं रात्रभर आम्ही असं काहीतरी करूयात, हे आपल्याला छोटंसं सुचलंय पण याचं पुढे खोलूयात. याचे साधारणतः आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी ईश्वरकडे गेलो आणि मग तिथून तो प्रवास हळूहळू सगळा पुढे सुरू झाला. आणि मग हळू ईश्वरकडे गेल्यानंतर ईश्वरने त्याच्यावर लिखाण सुरू केलं. साधारणतः 1.5 ते 2 महिना म्हणजे 21 जुलै 2024 ला आख्यानाचा पहिला सांगीतिक थाट पुण्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू रंगावरती सादर झाला. याच्या अगोदर 3 वर्ष फक्त याच्यावरती प्रॅक्टिस, मेहनत आणि लिखाण याच्यावर आम्ही काम केलं आणि पहिला सांगीतिक थाट झाल्यानंतर तो लोकांना खूप आवडला. दुसऱ्या सांगीतिक थाटाला लोकांनी तो डोक्यावर घेतला आणि आज सगळा चेहरामोहराच द फोकाख्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण ही अशी थोडक्यात सांगायची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये मध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की वादक कसे आले, वाद्य कसे आले, गायक कसे आल्या, ते आम्ही हळूहळू पुढे सांगायचं. त्यांचा प्रश्न असा होता की ओव्या, अभंग, भारुड हे सगळं लुप्त होत चाललंय, तर तुम्ही त्याच्यात नवीन काय केलंय. खरं तर या द फोकाख्यांचा सगळं लिखाणाची जबाबदारी ईश्वरने पेलली आणि ते सगळं नवीन लिखाण आहे, स्वरचित लिखाण आहे. याचं संगीत संयोजन, संगीत रचना, संगीत कंपोजिशन हे सगळं मी आणि हर्ष विजय आम्ही दोघांनी मिळून केले. याचा सगळा बाज, याचा सगळा आत्मा किंवा याचं सगळं हे पूर्वीच आहे किंवा आपल्या लोकपरंपरेच्या आत्म्याच आहे. नवीन आम्ही काय केले तर फक्त नवीन शब्द आले, नवीन चाल आली. आणि आजच्या जनरली असं होतं की हे सगळे लोककला किंवा लोककलाकार आपण रस्त्यावरच पाहिले, यांना तिकीट लावून कधीच कुणी पाहायला गेलेलं नाही आजपर्यंत. किंवा कुठल्या तरी मोठ्या बॉलिवूड स्टारच्या कॉन्सर्टला लोकांची एंट्रीला आपण पाहिलं की कोणतरी हलगी वाजवते किंवा कोणीतरी अजून काहीतरी तुतारी वाजवतोय, कोणाच्या लग्नात आपण पाहिलं. पण यांच्यासाठी म्हणून कोणीतरी तिकीट काढून जावं किंवा यांच्या स्वागताला कोणीतरी वेगळ्या लोकांनी थांबावं अशी आमची इच्छा होती. परत तुमच्या प्रश्नाकडे येतो की यालाच लागून अशी इच्छा असताना याच्यामध्ये वेगळं काय करायचं तर याची आम्ही सादरीकरणाचा प्रकार बदलला. सादरीकरणाचा प्रकार काय बदलला तर कायम रस्त्यावर एकच पखवाजवाला किंवा आपण जनरली बघतो सगळ्या कीर्तनामध्ये एकच पखवाजवाला असतो, एकच काय हार्मोनियमवाला असतो किंवा 1-2च टाळकरी असतात. तर आख्यानामध्ये आमचे 4 पखवाज एका वेळेस वाजतात.
आणि तो अनुभव घेण्यासाठी म्हणून ही सगळी गर्दी लोकांसमोर होती. लोक तिथे करतात. त्यानंतर एका वेळेला 20 ते 25 टाळ वाजतात. गायक एका वेळेस कोरस 8 ते 10 कोरसचा सगळा पार्ट ऐकू येतो. तर हा सगळा अनुभव हा खूप सुखद अनुभव आहे. लोकांनी कधी अनुभवलेला नाहीये किंवा अनुभवलाय तो कायम थिएटरमध्येच अनुभवलाय. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे काही गाणी येतात तिथे अनुभवलाय. पण प्रत्यक्ष हा अनुभव खूप कमी वेळेला लोकांना अनुभवायला मिळतो. जे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या ठिकाणी खूप कमी आता ठिकाणी असं कीर्तन भजन चालू असतं किंवा गावपाड्यात चालू असतं. तिथे आयटी क्षेत्रातला माणूस कधी जाऊ शकत नाही. त्या लोकांना हा अनुभव कसा देता येईल म्हणून आम्ही सादरीकरणाचा प्रकार बदलला. तो पूर्ण ग्रँजर केला, जेणेकरून कॉन्सर्ट नावाचा जो आता सगळीकडे आवाज चालू आहे की मराठी मध्यमवर्गीय माणसाला हा कधीतरी अनुभवायला मिळावा आणि ते आम्ही आमच्या कॉन्सर्ट किंवा सांगीतिक थाटामधून मांडण्याचा प्रयत्न करतो. हाच आमचा आख्यानाचा मूळ उद्देश आहे. फारशी वळत नाही. तुम्ही हा फॉर्म कसा निवडला? दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणता की मध्यमवर्गीयांनी तुमच्या कार्यक्रमाला यायला हवं, तर तुमच्या तिकिटांचे दर बऱ्याच वेळा आवाक्या बाहेरचे होतात. त्यावर एक उत्तर द्या. आणि 19 तारखेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जो काही बदल करणार आहात तो नेमका काय आहे? पहिला प्रश्न काय होता आपला? आणि एक आपल्यातला अणुरेणू जीन्स ज्याला म्हणतात तो 9 पिढ्यांपर्यंत टिकतो आणि अजून महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी मातीमध्ये तो जीन्स यायला अजून काळ लागणार आहे, खूप पिढ्या जाणार आहे. फक्त आठवण करून दिली जाते त्या वाद्यातून, त्या रचनेतून, त्या स्वरांमधून मराठी मातीच्या, जेणेकरून तो स्वर जरी तिथं पोहोचला तरी आख्यानात नात आजीला घेऊन येते आणि आजी नातीला घेऊन येतं. हे पिढीचं एक जे झालेलं आहे संभाषण ते आख्यानात झालं. दुसरी गोष्ट, जिओ गार्डनलाच होणाऱ्या तिकिटांच्या याच्या आधीच्या शोचे दर हे सोप्याला 35,000 आणि पुढच्याला 15,000 आहेत. तिथं आपण काय ऐकतोय गेल्यानंतर वहीवर 2 ओळी सुद्धा लिहू शकत नाहीत. पण आख्यानाच्या एवढ्या मोफत दरामध्ये घरातली लहान पोरं गवळणी आणि घाटोळी तोंडपाठ करून आम्हाला पाठवतात. त्याच्यासाठी आम्हाला वाटत नाही हे तिकीट फार मोठं झालं म्हणून. कंपॅरिझन त्या 2 गोष्टींचं असं आहे की मराठी लोकांसाठी ही गोष्ट नव्याने घडते असं वाटतं म्हणून, पण नाही. ऐवज एवढा मोठा आहे संत परंपरेपासून मराठी इतिहासाचा की त्याला कदाचित या तिकिटावर राहणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आख्यानाच्या या सगळ्या टीम मध्ये जवळजवळ 250 जणांच्या पोटांचं कुटुंब आहे. टेक्निकल पासून कलाकारापर्यंत एकाच वेळेला 40-45 जणांच्या कलाकारांचं गायन, वादन, सादरीकरण, हे नव्या रचनेत, नव्या संगीतेत, नव्या चाली, हे सगळं स्वरचित देणं, त्याच्यासाठी म्हणून तो दर पुन्हा कमीच आहे. आणि कदाचित फार कमी वेळा असं होईल. आणि इथून पुढं आम्हाला आशा आहे की आता सुरू झालंय की इंस्टाग्रामला अनेक महिलांनीच आम्हाला सजेस्ट केलेलं होतं की 500 रुपये 1000 रुपये दराचा हा शो नाहीये तुमचा, तुम्ही जरा त्याच्या पुढचाच विचार करा. ज्यावेळेस मराठी माणसाने जेवढी ताकद दिली तर त्याच्यात ती गोष्ट आता नव्याने झाली. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 19ला हा मग नाही ते बघायलाच आहे ते नाही सांगू शकतो. एकच मिनिट, मी फक्त आता मुंबईच्या DY पाटील स्टुडिओवरती कोल्ड प्ले नावाचा सांगीतिक थाट झाला. तिथे 95% लोक मराठी होती. त्याचा तिकीट दर होता 1.5 लाख रुपये. माळी कोण? अच्छा, हा कार्यक्रम एक लोकांनी मनोरंजन म्हणून पाहायचा की प्रबोधन म्हणून. त्याच्याच पुढे दुसरा एक प्रश्न लावून की तुम्ही जे लिखाण करता, आता मध्यंतरी छावा कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो अंत्यसंस्कार झाला त्याचे लेखक होते विश्वास पाटील. विश्वास पाटीलनी काल 2 दिवसापूर्वी कुठच्या तरी कार्यक्रमात सांगितलं की तो सर्व अंत्यसंस्कार हा काल्पनिक लिहिला होता. कारण जसं आता तुम्ही म्हणालात की 20-25 तुम्ही सर्व आहात आणि हे जे काही लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल करणारा असा विषय असतो. तर या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, आता कल्पना विलास काय काही गोष्टींना करावासा लागतो ज्यावेळेस त्याला इतिहासाची तेवढी जोडण नसते किंवा ठोस पुरावे नसतात. तर त्यावेळेस कल्पना विलास हा लेखनात चालत असतो, जो त्या लेखकाचा पिंड आहे. या सगळ्या लेखनाच्या, आख्यानाच्या लेखनाच्या या सगळ्या बांधणीमध्ये संत साहित्य, लोककलेचं साहित्य हे डोळ्यांनी प्रमाण मानवणं, जसा एखादा अभंग मानावा, एखादी ओवी मानावी, एखादी विरहिणी मानावी, असं प्रमाण म्हणून जसं एखाद्या कीर्तनकार त्याचं निरूपण करतो, त्याच प्रकारे त्या प्रमाणाला एकत्र धरून त्याचा सार तिथे पुढे सांगितलेला आहे.
त्याच्यासाठी म्हणून आधी ज्या लोकांनी त्यांच्यासाठी त्या लोककलेत आयुष्य खपवलंय, सादरीकरणानं, लेखनानं, अनुभवानं, त्यांना जाऊन ते वाचून दाखवलं झालं, त्यांना दाखवलं झालं. ज्यानंतर त्याच्यात काही त्रुटी आणि दुरुस्ती झाल्या आणि त्याच्यानंतरच पहिला त्याचा रंगमंच आविष्कार झाला. याच्यात कल्पना विलास जो काही आहे तो फक्त संत साहित्याला प्रमाण मानवच आहे, दुसरी त्याच्या जडणघडण नाही. बाकी शाहीर बोलतो प्रबोधनाचं आहे, लोककलेचं सगळं समूळ अंग आहे. कीर्तन परंपरेपासून आपण शेवटच्या कडेगंमत पर्यंत जरी गेलं वेगवेगळ्या भागातल्या, त्याच्यात सगळ्या प्रकारांमध्ये विनोदापासून 9 रसांमध्ये जे काही आपण थाट सादर करतो त्याच्यामध्ये प्रबोधन हेच प्रमुख अंग आहे. फक्त आता प्रबोधनाची चव ही काळानुसार बऱ्याच ठिकाणी पायघड्या घालून केली जाते. आपल्या पुढे आपल्या लोकांना कुणी शो दिलाय, आपल्याला कुणी आमंत्रित केले, त्या गरजेला त्या मातेला या प्रबोधनाची गरज आहे की नाही याचा कुठलाही ताजमोस आणि अभ्यास न करता केलं जातं. पण आख्यानातून केवळ आणि केवळ लोककलेची जी आता अवस्था झालेली आहे तिच्यावर एक भाष्य केलं जातं आणि जे प्रबोधन आम्हाला आताच्या काळाला गरजेचं वाटलं. प्रश्न असा आहे की फोक आख्यानाचा कार्यक्रम हा इतर लोककलेच्या कार्यक्रमांपासून कसा वेगळा आहे. तर मगाशी आता ईश्वर म्हणला त्याप्रमाणे की लोककलेकडे ज्या एका पर्टिक्युलर नजरेनं आधी बघितलं जायचं, ती ट्रीटमेंट बदलावी, तो त्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ डिग्निटी ऍड व्हावा, हा एक मूळ अनुभव आणि मूळ गाभा घेऊनच या तिघांना वाटला आणि म्हणून हा प्रवास सुरू झाला. तर एक छोटा फरक असा आहे की आख्यानाचा शो कधीच तुम्हाला चौकामध्ये ट्रॅफिक ब्लॉक करून स्टेज बांधून कधीच दिसणार नाही. आम्हाला अनेक आयोजकांचे फोन येतात आणि आम्ही त्यांना सांगतो आमचाच कोणाचाच कार्यक्रम ट्रॅफिक ब्लॉक करून करू नका, कारण ग्राउंड आहेत आपल्याकडे स्टेडियम्स आहेत. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही एका सेलिब्रिटीकडे बघत असता आणि त्या स्टारडममुळे आपल्याला असं वाटतं की अरे सोनू निगम येणार म्हणजे त्याला व्हॅनिटी लागेलच, पण कलाकार हा कलाकार आहे. तर आज जेव्हा आख्यानाचा शो आहे तर हा अप्रोच जो आख्यानात मधनं आम्ही सगळ्या कलाकारांना द्यायची आमची इच्छा आहे ती हीच आहे की आपण सगळे कलाकार एक आहोत. म्हणजे जर एकाला रेड कार्पेट आणि एकाला हे बाटलीतलं पाणी तू इथे तोंड देऊ असं नाही व्हायला पाहिजे. तर हा जो फरक काय आहे तर तो आमचा अप्रोचचा फरक आहे आणि तो सगळ्या कलाकारांनी खरंच आमच्याकडनं घ्यावा अशी आमची. 19 तारखेला ठाण्याच्या TMC ग्राउंडवरती तो द फोक आख्यानाचा सांगीतिक थाट सादर होतोय. ठाणेकर नाही तर पूर्ण मुंबईकरांसाठी हे आमंत्रण आहे. त्या दिवशी गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाला सुरुवात होती. इंग्रजी नववर्ष सगळ्यांना माहिती असतं, पण मराठी नववर्षाला त्या दिवशी एक वेगळा काहीतरी उपक्रम मोरया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय. तर सगळ्या समस्त मुंबईकरांना, ठाणेकरांना मी आवाहन करतो की खूप लोकांनी हा सांगीतिक थाट अनुभवला असेल, याच्या अगोदर सभागृहात अनुभवला असेल, मुंबईच्या BKC ग्राउंडवरती अनुभवला असेल, पण हा 19 तारखेचा सांगीतिक थाट आम्ही विशेष मांडतोय, जो आम्ही पुण्यामध्ये 100वा सांगीतिक थाट एक वेगळ्या पद्धतीने सादर केला होता. तुम्हाला खूप वेगळी वाद्य पाहायला मिळतील, कदाचित 1-2 माळ वेगवेगळ्या पाहायला मिळतील, कदाचित खूप मोठ्या संचामध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. मराठी लोकांना खरं तर कॉन्सर्ट नावाचा प्रकार खूप पाहायला मिळत नाही, पण मोरया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि द फोक आख्यानच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही एक सांगीतिक थाटाचा अनुभव द्यायला तुम्हाला येतोय. तर तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट सगळ्यांना घेऊन या सांगीतिक थाटाला उपस्थित राहा. तुम्हाला नक्कीच खूप वेगळा अनुभव मिळेल ही मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.